भारतामध्ये एक अशी जागा आहे जी चंद्रावरून पडलेल्या उल्केमुळे तयार झाली आहे. हा तलाव खारट आहे, क्षारीय आहे आणि तरीही हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे. या रहस्यमय तलावाचे नाव आहे लोणार सरोवर. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत आणि तुम्ही पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक अद्भुत आणि रहस्यमय ठिकाण लोणार सरोवर. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक असा फॅक्ट सांगणार आहे जे खूप लोकांना कमी माहीत आहे. चला मग आता वेळ न वाया घालता आपण व्हिडिओ चालू करूया. आता आम्ही रस्त्याने आहे. आता आपण लोणार सरोवर पोचल्यावर व्हिडिओ स्टार्ट करू. तर आपण आहोत लोणार सरोवरच्या गेटजवळ. आता आपण जात आहे लोणार सरोवरकडे आपण व्ह्यू पाहायला. तर आपण पाहू शकता की ते किती भारी हिरवेगार झाड निसर्गमय आहे. खूप शांत वातावरण. खूप लोक इथे फिरायला येतात आणि खूप रम्य असा हा निसर्गाचा बनलेला लोणार सरोवर आहे. लोणार सरोवरच्या आजूबाजूला जे घनदाट झाडं आणि हिरवळ आहे, इथं आढळणारी झाडं सामान्य झाडांपेक्षा वेगळी आहेत. कारण क्षारीय माती असून सुद्धा ही झाडं इथे टिकून आहेत, हेच या ठिकाणाचे वेगळेपण आहे. या जंगलामुळे इथे पक्षी, प्राणी आणि शांत वातावरण अनुभवायला मिळतात. लोणार सरोवरच्या काठावर अनेक प्राचीन देवस्थाने आहेत. इथे भगवान विष्णू, महादेव आणि देवांची मूर्ती पाहायला मिळतात. लोणार सरोवर हे पूर्णपणे गोलाकार आहे. ही रचना पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की हा तलाव नैसर्गिक पद्धतीने नाही तर एका मोठ्या उल्केच्या धडकेतून तयार झाला आहे. ठिकाणी विज्ञान आणि श्रद्धा दोन्ही एकत्र पाहायला मिळतात. कारण हा तलाव पूर्णपणे गोल आहे. याची खोली साधारणपणे 150 मीटर आहे. हा तलाव हजारो वर्षापासून तसाच आहे. इथे सूर्यास्त आणि सूर्योदय खूपच सुंदर दिसतो. स्थानिक लोकांसाठी लोणार सरोवर केवळ तलाव नाही तर एक पवित्र स्थान आहे. इथे पूजा, दर्शन आणि धार्मिक विधी देखील केली जाते. येथे आपल्याला बजरंगबलीची मूर्ती पण दिसायला भेटते आणि 1-2 देवांचे अजून मंदिर पण दिसते. आपण नंतर बघूया. आपल्याला एक कुंड पण दिसते, त्याच्यामधून पाणी निघते आणि हे कशासाठी होतं तुम्ही नक्की सांगा. इथं पहिले लोक आंघोळ पण करत होते, पण आता अलाउड नाही. याचं बांधकाम सगळं दगडानेच केलेलं आहे. हे सगळं किल्ल्यासारखं दिसते आणि इथं आपल्याला एक मंदिर दिसते. हा मंदिर वाटते महादेवाचं आहे आणि इथं आपल्याला एक शिवलिंग पण बघायला भेटत आहे. त्याला आपण बघूया आता देवीचं मंदिर. चला आता मंदिरामध्ये जाऊया. परिसरात स्थानिक देवीचे मंदिरही आहेत, जिथे गावकरी मोठ्या श्रद्धेने पूजा पण करतात. तर मित्रांनो, मी थोडा याचा इतिहास सांगतो. हे मंदिर कोणत्या दगडापासून बनले तर लोणार परिसरात काळा दगड बॅसॉल्ट मोठ्या प्रमाणात. उल्केच्या धडकेत तयार झालेल्या बॅसॉल्ट रॉकचाच वापर मंदिरासाठी झाला. हा दगड मजबूत असल्यामुळे हजारो वर्ष टिकतो. लोणारच्या काठावरची मंदिर इथल्याच काळ्या बॅसॉल्ट दगडापासून बांधलेली आहेत. बहुतेक मंदिर हेमाडपंथी स्टाईलमध्ये आहेत. ही शैली यादव काळात 12व्या-13व्या शतकात वापरली जायची. विशेष गोष्ट, सिमेंट न वापरता दगड एकमेकांत अचूक बसवलेले. म्हणजे ही मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेली असून यात कुठेही सिमेंट वापरलेलं नाही. मोठे दगड कट करून इंटरलॉक पद्धतीने बसवले. दगड इतके अचूक बसवले की ते आपोआप धरून राहतात. म्हणूनच आजही मंदिर उभी आहेत. वरच का बांधली मंदिर? लोणार सरोवरला पवित्र मानलं जात होतं. पाणी, निसर्ग, शांतता, धार्मिक स्थळांसाठी योग्य जागा. त्यामुळे तलावाच्या काठावर देवस्थान उभारली गेली. निसर्गाशी जुळवून केलेली रचना. मंदिराची उंची, दिशा आणि रचना सूर्यप्रकाश, वारं, निसर्ग याचा विचार करून बनवलेली आहे. म्हणून इथे एक वेगळी शांतता जाणवते. इथे मंदिर केवळ दगडांची नाही, ती निसर्ग, विज्ञान आणि श्रद्धेची रचना आहे. सरोवरचा अभ्यास नासा करते, कारण या तलावाची रचना चंद्र आणि मंगळ ग्रहावरील खड्ड्यांसारखीच आहे. लोणार सरोवर हा उल्केच्या धडकेतून तयार झालेला तलाव आहे. इथलं पाणी खारट आणि क्षारीय असल्यामुळे सामान्य मासे ते जिवंत राहू शकत नाहीत. पण काही खास सूक्ष्मजीव अशा कठीण परिस्थितीतही टिकून राहतात. म्हणूनच हा तलाव अंतराळातील ग्रह समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
हे फक्त एक तलाव नाही, इथे विज्ञान सांगतात उल्केची कथा. निसर्ग दाखवतो आपली ताकद आणि मंदिर आठवण करून देतात शर्यतीची आशा. अद्भुत जागा जपणं ही आपली जबाबदारी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.